दिवशी देखील सांगितलं प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय आणि 38 वचन ते आहे. प्रेषितांचे कृत्याचा 10वा अध्याय आणि 38 वचन मी आपल्यासाठी वाचतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे, नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. जर आम्ही मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रेषितांचे कृत्य जर वाचलं तर याच्यामधून आम्हाला पवित्र आत्म्याचं कार्य पाहायला भेटतं. प्रभू येशूचं जीवन चरित्र आम्हाला मत्तय, मार्क, लूक, योहानमध्ये पाहायला भेटतं. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस त्याने शरीराने किंवा बुद्धीने सेवा केली नाही. त्याच्या बुद्धीने तो चालला नाही. आपण बऱ्याचशा वेळेस आमच्या बुद्धीने विचार करतो, असं व्हायला पाहिजे, मग एक ऑफिशियल सेटअप करतो, अशा रीतीनं सेवा झाली पाहिजे, असं देवाने कार्य केलं पाहिजे, तसं माझ्या जीवनात आलं पाहिजे. परंतु बऱ्याचशा वेळेस आम्ही विसरतो की देव आत्मा आहे आणि आत्म्याचा अभिषेक झाल्याशिवाय त्या व्यक्तीला यश प्राप्त होत नाही. आम्हाला जर यशस्वी व्हायचं तर त्याच्यासाठी देवाचा आत्मा आमच्या बरोबर पाहिजे. आम्हाला जर सेवा करायची तर देवाचा आत्मा आमच्या बरोबर पाहिजे. आम्हाला जीवनामध्ये जे काही करायचं आहे त्याच्यासाठी पवित्र आत्मा फार आवश्यक आहे. म्हणून येशू ख्रिस्त देखील ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस तुम्हाला वाटतं की त्याने आरोग्य दिलं लोकांना, त्याने लोकांना स्पर्श केला, त्यावेळेस लोक बरे झाले. हे कसं काय झालं? हे का झालं? कशामुळे झालं? त्याचं गुपित पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये देवाचा आत्मा त्याच्यावर आला असं म्हणले. प्रभूचा आत्मा त्याच्यावर आला आणि ज्यावेळेस प्रभूचा आत्मा त्याच्यावर आला त्यावेळेस त्या आत्म्याच्या सामर्थ्याने तो स्पर्श करायचा, लोक बरे व्हायचे. त्या आत्म्याच्या सामर्थ्याने तो शब्द बोलायचा, त्या ठिकाणी कार्य व्हायचं. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगतं की नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस सामर्थ्य येते. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नाही तो बुद्धीनं योजना करू शकतो, तो शरीराने आखणी करू शकतो, मला असं करायचं, मला तसं करायचं, पण देव त्याच्याबरोबर नसू शकतो, तो त्याच्या बुद्धीने चालेल. जो पवित्र आत्म्याने अभिषेक असतो, पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याच्यावरती असतो, त्याच्यावरती कोणते हत्यार चालत नाही, ना तंत्रमंत्र चालत, ना कोणतं हत्यार चालत, कारण की त्याच्याबरोबर देव असतो. म्हणून इथं म्हटलेलं स्पष्ट रीतीने नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. म्हणून पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आम्ही प्रार्थना करणं गरजेचं. देवाचा आत्मा आमच्यावर येणं गरजेचं. जोपर्यंत देवाचा आत्मा येत नाही तोपर्यंत आमच्यातला जो इतर स्पिरिट आहे तो जाणार नाही. आमच्या शरीरामध्ये हट्टी स्पिरिट असतो, आमच्या शरीरामध्ये वासनेचा स्पिरिट असतो, आमच्या शरीरामध्ये व्यभिचाराचा स्पिरिट असतो, जार कर्माचा असतो. मिनिटाला मनुष्याला पाप करूशी वाटतं. चालताना डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात. हे सगळे विचार कसं आपण रोखू शकतो? आमच्या बुद्धीनं तर ते होणार नाही, कारण की देवाने ऑलरेडी शरीरामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. काही लोक म्हणतात व्यसन सोडूच शकत नाही, आम्ही सोडूच शकत नाही, विचार सोडूच शकत नाही, पाप आम्ही सोडूच शकत नाही, कारण की ते पवित्र आत्म्याच्या सानिध्यात गेलेलेच नसतात. जो देवाच्या सानिध्यामध्ये येतो, सामर्थ्याखाली येतो, त्या सगळ्यात प्रथम जर त्याला काही दाखवतो देव किंवा दिसायला लागतं तर त्याला त्याचं पाप दिसायला लागतं. पवित्र आत्मा येतो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी दाखवत नाही. पवित्र आत्मा येतो त्यावेळेस आम्हाला काही मोठ्या गोष्टी दाखवत नाही किंवा प्रॉस्पेरिटी दाखवत नाही. पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस पवित्र आत्मा, कारण की ते पवित्र आहे, तो देवाचा आत्मा आहे, त्याला अपवित्रता आवडत नाही. म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्मा मनुष्यावर येतो त्यावेळेस सगळ्यात पहिले तो त्याचं पाप त्याला दाखवतो आणि पाप सोडायला लावतो. तर आमच्यामध्ये ते पाप असेल तर पाप क्लीन करतो, स्वच्छ करतो आणि मग आम्हाला तो देवाच्या सानिध्यात घेऊन जातो. आणि मग तो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती ज्यावेळेस एखाद्यासाठी शब्द बोलतो ते शब्द खरे होतात, एखाद्यासाठी स्पर्श करतो तो व्यक्ती निरोगी होतो आणि मग कार्य व्हायला लागतं. पवित्रतेशिवाय कार्य नाही. आम्ही किती म्हटलो नाही, मी खूप प्रार्थना करतो, मी खूप सामर्थ्याने प्रार्थना करतो, मी 1-1 तास प्रार्थना करतो, पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर नसलं, देवाची पवित्रता त्याच्यामध्ये नसली तर ते कार्य पुढे होणार नाही. आम्ही एक नॉमिनल किंवा नॉर्मल माणूस म्हणून जीवन जगू शकतो. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस 30 वर्षाचा झाला त्याच्यानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर जसा तो वरती आला
त्यावेळेस म्हटलेले त्याच्यावरती कबुतरासारखा पवित्र आत्मा त्याला दिसला, पवित्र आत्मा येताना त्याला दिसला आणि त्या दिवसापासून तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालला. आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला रानामध्ये नेलं, त्याने उपास आणि प्रार्थना केल्या आणि परत तो आत्म्याच्या सामर्थ्याने ज्यावेळेस बाहेर निघाला त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की लोकांना त्याने आरोग्य दिलं, बरं केलं. भूतग्रस्त त्या ठिकाणी आलेले भूतग्रस्तामधले भूत त्याने धमकावले आणि मग नंतर त्याची त्या सूर्या प्रांतामध्ये सगळीकडे त्याची कीर्ती पसरली. आम्ही शरीराने काही करू शकत नाही, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध. आम्ही विसरून जातो आणि आम्हाला काय वाटतं मी करू शकतो, माझ्यामध्ये ते आहे, माझी बुद्धी यूज करणार, मी असं करणार, मी तसं करणार. देऊन तर सगळं फेल आहे. जोपर्यंत मी तुला आत्म्याने भरत नाही तोपर्यंत तुझं जीवन त्या ठिकाणी सामर्थ्याचं राहणार. सामर्थ्याचा अभिषेक आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक सामर्थ्याचा अभिषेक आहे. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस म्हटलेलं आहे की त्या आत्म्याने तो भरला आणि सामर्थ्याचा अभिषेक त्याच्यावरती होता. सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या म्हणजे आजही कित्येक लोक सैतानाच्या सत्तेखाली आहेत, आजारामध्ये आहेत. आजार काय? दुष्टापासून येतो, देवापासून आजार येत नाही. असं म्हणू नका की देवाने मला आजारी पाडलं, देवाने मला पनिश केलं, देवाने मला शिक्षा दिली आणि मी आजारी पडलो, माझ्यावरती हा आजार आला. देव मनुष्यावरती प्रीती करतो. माझी कधीच इच्छा राहणार नाही की उत्कर्ष आजारी पडावं, माझी कधीच इच्छा राहणार नाही की समर्पणाला खूप त्रासातून जावं लावावं आणि खूप शिक्षा मी करावं, खूप छडीनं मारावं, खूप मारावं आणि मग जवळ घ्यावं, असं मला वाटत नाही कधीच. पिता प्रेमळ आहे, तो प्रेम करतो, तो मनुष्यावरती प्रीती करणार आहे. त्याने आपल्या हाताने मनुष्याला घडवलेला आहे. म्हणून तो परमेश्वराचं सामर्थ्य जे आहे ते येशू ख्रिस्तावर ज्यावेळेस आलं त्यावेळेस इथं म्हटलेले नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना तो बरे करीत फिरला. पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतो की तो सैतानाच्या सत्तेखाली असलेले लोक जे आहेत त्या सर्वांना तो बरे करीत फिरला आणि परमेश्वराचं सामर्थ्य जे आम्हाला पाहायला भेटतं की त्याच्याबरोबर होतं. म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की येशू ज्यावेळेस जगात होता त्यावेळेस त्याने लोकांना आरोग्य दिलं. ज्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं की ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जर मी वाचलं या ठिकाणी लूक वर्तमान याचा 8वा अध्याय. आपण एवढं मोठं स्पीकर घेतलं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यावरती आलं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने अद्भुत कार्य केलेलं आहे, अद्भुत सामर्थ्यशाली कार्य त्याने केलेलं आहे आणि महान गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात. महान गोष्टी करताना तो आम्हाला पाहायला भेटतो. जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की 40 जर आम्ही बघितलं लूक वर्तमानाचा 8वा अध्याय आणि 40 वचनामध्ये, नंतर येशू परत आला तेव्हा लोक समुदायाने त्याचे स्वागत केले कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. आणि जसं तिथं वाट पाहत होते तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला, तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. आता प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे आणि ही जी याईरची कन्या आहे ती याईरची कन्या आजारी पडलेली आहे आणि 12 वर्षाची ती एकुलती एक मुलगी आहे आणि ती मरणास टेकलेली आहे. म्हणजे आता मरणासाठी ती जवळ आलेली आहे. अशा स्थितीमध्ये याईर काय करतो की येशूला बोलवणं करतो. इथं म्हणलेले मग तो जात असताना लोक समुदाय त्याच्या भोवती गर्दी करीत होता आणि त्याला समजलं की आता मला याईरच्या घरी जायचं आणि याईरच्या घराकडे तो जाण्यासाठी निघाला. त्यावेळेस त्याच्या अवतीभोवती लोक समुदाय गर्दी करत होता आणि पुष्कळशे लोक त्या ठिकाणी होते. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव असलेली, कोणालाही बरी न करता आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. मग ही जी बाई आहे या बाईनं काय केलं, ती त्या ठिकाणी आली आणि येऊन तिनं येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि तात्काळ तिला आरोग्य प्राप्त झालं. मग असं काय होतं येशूमध्ये की ज्यामुळे तिने वस्त्राच्या गोंड्याला शिवला आणि तिला आरोग्य प्राप्त झालं? असं काय होतं? कशामुळे ते आरोग्य प्राप्त झालं? विश्वासाने तर झालं, पण येशूमध्ये काय होतं असं की कोणतं सामर्थ्य? आता आपण वाचलं की त्याला कशाचा अभिषेक झाला होता? नासोरी येशू ख्रिस्ताला देवाने पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला होता. आपण म्हणतो ना, काही लोक युनिक का असतात, त्या देवाच्या सेवकाकडून प्रार्थना केल्यानंतर लगेच बरे का होतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये पास्टर ठोंबरे फार मोठे देवाचे सेवक होऊन गेले आणि हिलिंग मिनिस्ट्री फार मोठी, ते स्पर्श करायचे आरोग्य भेटायचं. मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे.
त्यांनी आमच्या घराजवळ ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस घराजवळ असणारी एक मुलगी होती, तिला पूर्ण डोक्यामध्ये पूर्ण म्हणजे जखम झालेल्या होत्या आणि त्या जखम पुष्कळ डॉक्टरकडे ते गेले होते, बऱ्याच झालेल्या नव्हत्या. ते ज्यावेळेस आले त्यावेळेस त्या मुलीला बोलवण्यात आलं आणि माझ्या आईवडिलांनी सांगितलं की जखमा काही बऱ्याच होत नाही डोक्यामधल्या आणि पुष्कळ दिवसापासून आहे. पुष्कळ डॉक्टरकडे ते गेले पण आणखी ती जखम बरी होत नाही. त्यांनी फक्त हात ठेवला, प्रार्थना केली, येशूच्या नावात तू बरी झालेली आहेस, आतापासून त्या जखमा होणार नाही. मी बघितलं लिटरली दुसऱ्याच दिवशी त्या जखमा कोरड्या पडल्या. असं काय होतं त्यांच्यामध्ये? आपल्यासारखे होते बोलायला चालायला, असं काय होतं ठोंबरे पास्टरमध्ये? असं काय होतं DGS दिनाकरणमध्ये की ज्यांच्या प्रार्थनेमुळे लोक बरे व्हायचे? असं काय आहे जे अभिषिक्त लोक म्हणतो आपण की त्यांच्या प्रार्थनेत फार मोठं सामर्थ्य काय आहे त्यांच्याकडं? पवित्र आत्म्याचं तो अभिषेक आहे, ती पवित्रता आहे, ते जीवन आहे. रोज ते वचन वाचत असतील, त्या वचनामध्ये जगत असतील, जे वचन येतं त्यांच्याकडं त्या वचनानुसार त्यांचं लाईफ असेल. आमचं जीवन तसं बनल्या गेलं पाहिजे, आमचं जीवन तसं पवित्र झालं पाहिजे आणि ज्यावेळेस ते जीवन योग्य देवाला समर्पित असं जीवन होतं त्यावेळेस तो आत्मा आमच्यामध्ये येतो, राहतो. मग ज्यावेळेस आम्ही स्पर्श करतो त्यावेळेस आम्ही स्पर्श करत नाही तर देवाचा आत्मा स्पर्श करतो. आम्ही चालतो असे नाही तर देवाचा आत्मा चालतो. आम्ही बोलतो असे नाही तर देवाचा आत्मा बोलतो आणि मग नंतर त्या ठिकाणी सामर्थ्याने लोक बरे व्हायला लागतात, सामर्थ्याने अभिषेकाने लोकांवरती कार्य व्हायला लागतं आणि मग लोकांच्या जीवनामध्ये सुटका येते, डिलिव्हरन्स येतं. जोपर्यंत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही तोपर्यंत आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. रोजचं जीवन आहे पवित्रतेचं, एक दिवसाचं नाही. एक दिवस पवित्र राहिलो आणि दुसऱ्या दिवशी फुल रील्स बघितल्या, फुल पिक्चर बघितले, फुल पूर्ण राहिलं, मी सांगतो त्या दिवशी काहीच कार्यच होणार नाही त्या दिवशी. का? कारण की त्यावेळेस आपलं माइंड जे ते पूर्ण डायव्हर्ट झालेलं आहे. कशाकडे डायव्हर्ट झालेलं आहे? जगिकतेकडे डायव्हर्ट झालेलं आहे. आणि ज्या जगिकता मनुष्याच्या जीवनामध्ये येते त्यावेळेस तो जगिक माणूस जीवनामध्ये काही करू शकत नाही, कारण त्याचे विचार सगळे जगिकतेने भरलेले असते. आज काय करायचं, उद्या काय करायचं, हे काय करायचं, हे असं मी बघितलं, त्याच्याबद्दल तो विचार करतो, तेच त्याच्या जीवनात येतं आणि जे सामर्थ्य त्याला पाहिजे असतं ते त्याला मिळत नाही, किंवा जे आत्म्याचा टच त्याला पाहिजे असतो तो टच स्पर्श त्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे तो जगिकतेमध्ये चालायला लागतो. मग विचार ज्यावेळेस करतो बुद्धीने करायला लागतो, चालायला लागतो, आचरण ज्यावेळेस करायला लागतो बुद्धीने करतो आणि मग पापात पडतो. पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती पापात पडू शकत नाही आणि तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात चालतो. येशू जोपर्यंत या जगात होता, असं म्हणू नका की येशू मनुष्यात नव्हता किंवा मनुष्य रूपात नव्हता. येशू देखील मनुष्य रूप धारण करून आलेला होता. येशू आमच्यासारखं शरीर होतं, आमच्यासारखा विचार होता, आमच्यासारखं चालणं होतं, आमच्यासारखं खाणं होतं, दुःख झाल्यावर रडणं होतं. तरी देखील येशू त्या अभिषेकामध्ये चालला, त्याने पाप केलं नाही. येशूने पाप केलं नाही, येशू त्या अभिषेकामध्ये चालला आणि महान सामर्थ्याच्या अभिषेकामध्ये तो चाललेला आहे. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की येशू फुल ऑफ होली गोस्ट, पूर्ण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून कार्य करत होता. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या शरीरातून वाहत होतं. पवित्र आत्मा म्हणजे स्वतः म्हणत होतो, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. असं काय म्हणतो तो? कारण की त्याला माहिती आहे की जो मला बघत आहे तो माझ्यामध्ये असणाऱ्या देवाच्या आत्म्याला बघत आहे, म्हणून तो म्हणतो की ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. असंच म्हणत नाही तो, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलेलं. लोक हा तर मनुष्य आहे, मनुष्य कसं काय म्हणू शकतो की ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं? कारण की देव आणि माणूस देव होऊ शकत नाही. तो त्याच्यामध्ये असलेल्या त्या देवाच्या आत्म्याला दाखवतो आणि म्हणतो की ज्याने मला बघितलं त्याने त्या पित्याला बघितलेलं आहे. कारण की देवाचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. आज सुटकेचा काळ आहे. आता सध्या आपण उपास आणि प्रार्थना करतो. मी सांगतो उपास आणि प्रार्थना करत असताना काही नियम मी उपास प्रार्थना करणाऱ्याला त्या दिवशी सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही उपास करता त्यावेळेस एकांतात वेळ घाला. ज्यावेळेस तुम्ही उपास प्रार्थना करता मोबाईलपासून दूर राहा. ज्यावेळेस तुम्ही उपास करता रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. ज्यावेळेस उपास करता जास्त बोलणं टाळा. ज्यावेळेस उपास करता जास्त मोबाईल घेणं टाळा. ज्यावेळेस उपास करता त्यावेळेस जास्तीत जास्त बायबल वाचन करा. जास्तीत जास्त पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहा. शेड्यूल तयार करा. सकाळी 8 वाजता जर तुम्ही उपास चालू केले तर 8 वाजेच्या इतकं ब्रेकपर्यंत 12 वाजेपर्यंत मी काय करणार आहे? मी बायबल रीडिंग करणार आहे. 1 तास मी मध्यस्थीची प्रार्थना करणार आहे. 1 तास अन्य भाषेमध्ये बोलणार आहे. त्याच्यानंतर 4-5 वाजता मी काय करणार आहे? 6 वाजता मी उपास सोडणार आहे. ब्रेक घेणार 1 तास. परत मी 10 वाजेपर्यंत प्रार्थना करणार आहे आणि मग 10 वाजता मी झोपी जाणार आहे, कोणाला डिस्टर्ब न करता. तो उपास चालू आहे, फोनवर बोलतो, उपास चालू आहे, मोबाईल बघतो, उपास चालू आहे, हसी मजाक करतो, उपास चालू आहे, एकमेकांशी गप्पा मारतो. तो स्पिरिट कसा राहील आपल्यामध्ये? जाणीवच होणार नाही. आम्ही उपास करतो, उपास नाही तो, त्याला म्हणतात उपाशी राहणं.
आम्ही काय करत आहोत? फक्त स्वतःच्या शरीराला उपाशी ठेवत आहोत. उपवास तसा नसतो. आमचा उपवास फक्त शरीराला उपाशी मारणा नाही, तो डाएट झाला नाही एक प्रकारे. तुम्ही वजन कमी करताल तुमचं, कारण की तुम्ही उपाशी राहता. उपाशी राहणं आणि उपवास करणं फार फरक आहे. उपवास करणं म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वीकारणं, वचन वाचणं आणि नेहमी फक्त ज्यावेळेस व्हिडिओ देखील तुम्ही बघता त्यावेळेस यूट्यूबवरती देवाच्या सेवकाचं वचन ऐकता, देवाची गाणी ऐकता. म्हणजे पूर्णतः उपवास करत असताना तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं त्या 15 दिवसासाठी सगळा फोकस तुमचा जगिकतेहून, घराहून, तुमच्या लेकराहून, तुमच्या दैनंदिन जीवनाहून सगळा फोकस तुमचा फक्त देवाच्या आत्म्याकडे असतं आणि तुम्ही फक्त म्हणत असता की पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्या जीवनावरती मी कबूल करत आहे. त्याला उपवास म्हणतात. नाही तर असा उपवास तर कोणी करेल? राहिला उपाशी दिवसभर, दिल्या याला शिव्या, त्याला शिव्या, त्याला बोल, याला बोल, याला बोल, त्याला बोल, मोबाईल पाय, हे पाय, ते पाय, आणि मग झाला उपास. चला आता 5 वाजता प्रार्थना करू 2 शब्दाची आणि माझा उपास सुटला. हा उपास नाही, रॉंग, एकदम रॉंग. पवित्र आत्म्याचा अभिषेक पण होणार नाही, काहीच होणार नाही, पत्ता हलणार नाही. पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की येशू पूर्ण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन ज्यावेळेस जगात कार्य करत होता त्यावेळेस जो तिथं उभा होता त्याच्या वस्त्रामध्ये काय होतं? असं त्याच्या वस्त्रामध्ये नाही तर त्याच्या आत, त्याच्या शरीरावर, त्याच्या अवतीभोवती होतं ते म्हणजे देवाचा आत्मा. म्हणून म्हटलेले की येशू बरोबर नासुरी, येशू बरोबर देव होता. देव होता म्हणजे कसा होता? आत्म्या स्वरूपात होता. काही लोक आत्म्याला नाकारतात, पण देवच आत्मा आहे, देवच आत्मा आहे. हवा इथं फील होते, जिवंत आहोत, नागपुड्यात जाते ते, म्हणजे याचा अर्थ जाणीव होते की हवा इथं आहे. तसं देवाचा देव आत्मा आहे आणि तो आत्मा सगळीकडे आहे. तो आत्मा ज्यावेळेस इन्व्हाइट करतो त्यावेळेस तो मनुष्यावर येतो. आत्म्याशिवाय आम्ही चालू शकत नाही, आत्म्याशिवाय आम्ही पवित्र जीवन जगू शकत नाही. आणि मनुष्याने ठरवलं तरी देखील त्याला पवित्र जीवन जगता येत नाही. आत्माच त्याला हातभार. तुम्ही ठरवा स्वतःच्या बुद्धीनं मला असं राहायचं, तुम्ही नाही करू शकणार. तुमचं शरीर, तुमचं जे पाप आहे ते ओरड करेल. तुम्हाला जी सवय आहे ती ओरड करेल शरीरातून आणि ती तुम्हाला ती पाप करायला खर पाप असं करायला. हे तुला सहन होत नाही, असं का करतो तू? हे करायलाच पाहिजे तुला. का? कारण की ते शरीरातलं पाप तुम्हाला ओरड करेल. ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस पवित्र आत्मा म्हणेल नाही, हे तुझ्यासाठी नाही. तू कोणाचा द्वेष करू शकत नाही, तू कोणाला बोलू शकत नाही, तू कोणाला शिव्या शाप देऊ शकत नाही, तू कोणाच्या बाबतीत वाईट गोष्टी करू शकत नाही, कारण की तुझ्यामध्ये मी स्वतः राहिला. हे पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरलेलं जीवन लोकांसाठी, इतरांसाठी चांगलं जीवन असतं, कार्य करणारं जीवन असतं. फक्त बोलणारं जीवन नसतं, कृतीतून दाखवणारं जीवन असतं. काही लोक फक्त बोलतात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये, करायचं काहीच नाही. कधी कोणाला मदत केली जीवनात? कधीच नाही. कोणी त्रासात असलं त्यावेळेस त्याच्याकडे बघितलं? कधीच नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते सामर्थ्य आम्हाला इतरांसाठी उभं करतं, इतरांना मदत करायला लावतं, इतरांसाठी बऱ्याचशा कार्य होतात. म्हणजे या ठिकाणी येशू देखील ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला त्यावेळेस तो तिथं चाललेला आहे. चालता क्षणी तो याईरच्या कन्येकडे चाललेला आहे. पण याईरच्या कन्येकडे जात असताना मध्ये ही स्त्री या ठिकाणी आली आणि तिनं वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि तात्काळ तिला आरोग्याचा अनुभव आला, तिचा रक्तस्राव थांबला. असं काय होतं येशूमध्ये? येशू पूर्ण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला होता. पूर्ण जीवन त्याचं त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली होतं. देवाचा आत्मा स्वतः त्याच्यावरती वस्ती करत होता. मग आज आम्ही जर देवाच्या आत्म्यामध्ये आलेलो आहोत किंवा देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याखाली आलेलो आहोत तर कोणताही आजार देवाच्या आत्म्यासमोर टिकत नाही. कोणतंही शारीरिक दुखणं जर असेल तर प्रार्थना करा, येशू तुझा आत्मा या ठिकाणी आहे ते डिसअपेअर कर, नाही सोडून. मग काही असो तुमच्या शरीरामध्ये, त्या शरीरावरती घोषित करा प्रभू येशूचं सामर्थ्य आणि म्हणा की प्रभू येशू आज या ठिकाणी तुझं आरोग्य आम्ही घोषित करतो. तिथं ती स्त्री आली, तिनं स्पर्श केला. येशू म्हणाला मला कोणी स्पर्श केला? सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले गुरुजी लोक समुदाय तुम्हाला धाटी करून चेंगरीत आहे. पण येशू म्हणाला कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. तो पवित्र आत्म्याने भरलेला होता म्हणून त्याला जाणीव झाली की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यातून निघालं, माझ्यातून ती शक्ती निघाली आणि कोणाला तरी स्पर्श झालेला आहे.
पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. मग आपण गुप्त राहिलो नाही. असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली, त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरता याला शिवलो व कसे तात्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस त्याच्यातून निघलं त्यावेळेस त्या बाईनं स्पर्श केला विश्वासाने, आणि प्रभू येशू देखील तिला म्हणतो की मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. तिला जाणीव होती की हा व्यक्ती किंवा हा जो येणार आहे आज आमच्या गावामध्ये हा पवित्र आत्म्याने पूर्ण आहे आणि याच्याकडेच मी बरी होणार आहे. तो विश्वास त्याने बाळगला आणि स्पर्श केला त्या स्त्रीने आणि तात्काळ ती बरी झाली. आम्ही बरे का होत नाही? आमच्या समस्या तशाच का राहतात? आम्ही आमच्या जीवनामध्ये जे आरोग्य मागत आहोत ते आरोग्य आम्हाला का प्राप्त होत नाही? त्याचं कारण अविश्वास देखील आहे. आम्ही प्रार्थना करतो, अविश्वास बाळगतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो किंवा येतो त्यावेळेस जी प्रार्थना आम्ही करतो ती विश्वासाने करतो आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला स्पर्श करतो. पण अविश्वास येता कामा नये. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यावेळेस म्हणणं गरजेचं की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली मी आहे, तो अभिषेक माझ्यावरती आहे, तो आजार निघून गेलेला आहे, ती समस्या निघून गेलेली आहे. जी प्रार्थना मी करत आहे आज येशूच्या सामर्थ्याखाली मी करत आहे आणि ते सामर्थ्य मला स्पर्श करणार आणि ती समस्या माझ्यातून निघून जाणार. म्हणून पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू होता. आमचं जीवनही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असं. देव आत्मा आहे हे मी तुम्हाला शिकवलं. देव आत्मा आहे, परंतु तोच आत्मा येशू ख्रिस्तावर आला आणि नंतर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला भेटलं की तोच आत्मा प्रेषितांवरती आला, 120 लोकांवरती आला आणि तोच आत्मा आजच्या काळामध्ये मंडळीवरती आला. जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्यासाठी आता पृथ्वीवरती पवित्र आत्मा दिलेला आहे. पित्याने कार्य केलं, तो देव आत्मा आहे. त्याने पुत्र पाठवला, तो पुत्र आला, या जगात राहिला आणि त्याने चिन्ह चमत्कार केले. त्याने सर्व मानव जातीसाठी वधस्तंभावर प्राण दिला. जो कोणी विश्वास ठेवतो त्याचं विश्वासाने तारण होतं. तो म्हणतो मी जातो पण तुम्हाला अनाथ सोडत नाही. मग त्याने पवित्र आत्मा पाठवला आणि तो पवित्र आत्मा आज पृथ्वीवर सगळ्यांसाठी दिलेला आहे. जो कोणी मागतो त्याच्यावरती तो आत्मा येतो आणि मग त्याची आणि पवित्र आत्म्याची फेलोशिप होते, सहभागिता होते आणि मग नंतर तिथून पुढचं जीवन जे आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालवल्या जातं. मग तो पवित्र आत्म्याचं ऐकतो, जो ते बोलल ते करतो आणि जर पाप केलं तर तो सेन्सिटिव्ह आत्मा आहे. जर चूक केली, खोटं बोललं, वाईट गोष्टी केल्या तर तो पवित्र आत्मा आमच्यात राहत नाही. असं आम्हाला वाटतं पवित्र आत्मा आहे आमच्यात, पण तो कधीचाच आम्हाला सोडून गेलेला असतो. शौलाला असं वाटलं होतं पवित्र आत्मा सोडून गेल्यानंतर देखील की देव माझ्या बरोबर आहे, पण त्याला कधीचाच आत्मा सोडून गेला, देवाचा आत्मा त्याला कळालं देखील नाही आणि त्याचा नाश झाला. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस तो पूर्ण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन सेवा करत होता त्यावेळेस त्या परिपूर्णतेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने असं म्हटलेलं आहे की शैतानाच्या शक्तीखाली असलेले आजाराने पीडलेले लोक बरे होत होते. एवढंच नाही तर 49 वचन सांगतो, तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याचे इथून कोणी येऊन त्याला सांगितले, तुमची मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजीला श्रम देऊ नका. आता इथं पूर्णतः डेड झालेली आहे ती मुलगी, म्हणजे शरीरातून तिचा आत्मा निघून गेला, शरीर फक्त पडलेलं आहे. आणि अशा समयी येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होऊन त्या घराकडे जातो. तो विश्वासाने त्या ठिकाणी त्या याईरच्या कन्याला त्या ठिकाणी याईरला तो बोलत आहे आणि काय म्हणतो, हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, ती बरी होईल. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, ते शब्द आहेत विश्वासाचे. तो म्हणतो की विश्वास मात्र धरा, ती बरी होईल. मग आज आमच्या जीवनातला तो विश्वास आम्ही बाहेर काढला पाहिजे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येत आहे. जर येशू त्या याईरच्या कन्येला मरणातून उठू शकतो तर माझ्या जीवनातला आजार तो बरा का करू शकतो? माझ्या जीवनातली समस्या तो का काढू शकत नाही? माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या मला अडचण वाटतात देवाच्या सानिध्यात जाण्यासाठी, ते पाप माझ्या जीवनातून येशू का काढू शकतो येशू. आमची मनाची तयारी पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आमच्या मनाची तयारी नसते त्या पवित्रतेमध्ये एंट्री करायला. आम्ही काय म्हणतो, देवा नाही मला जगू दे असं जीवन, मला जगायचं आहे असं, मला माझ्या मनाचं करू दे. म्हणून आम्ही काय करतो, हात धरलेला असतो येशूने, पण तो हात सोडून घेतो आणि परत पापाकडे पळतो आणि पापामुळे आमचा नाश होतो. सगळ्यांना माहिती आहे की देवाचं सामर्थ्य आहे. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला देवाचं सानिध्य आहे, देव आत्मा आहे, तो आत्म्याचा स्पर्श करतो किंवा चांगलं जीवन जगायला लावतो. पण बऱ्याचशा वेळेस आमचा जो ह्युमन स्पिरिट असतो, जो मानवी आत्मा जो असतो किंवा आम्हाला दुष्ट आत्मा जो बाहेरून त्रास देतो, तो दुष्ट आत्मा देखील आम्हाला ज्या गोष्टी करायला नको पाहिजे त्या करायला लावतो आणि मग आम्हाला त्याच्यात फार सॅटिस्फॅक्शन मिळतं, आनंद मिळतो. परंतु त्या आनंदाच्या गोष्टी क्षणिक आहेत.
पवित्र आत्मा सांगतो की सार्वकालिक जीवन मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. देवाचं वचन सांगतं की सार्वकालिक जीवन मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. पण मनुष्य सार्वकालिक जीवन नाकारतो. सार्वकालिक जीवनासाठी आम्ही तयार होणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की गुरुजीला श्रम देऊ नका, पण तो म्हणतो विश्वास मात्र धरा. आणि ज्यावेळेस तो घरात जातो त्यावेळेस तिथं लोक रडत आहेत, आक्रोश करत आहे, परंतु तो पूर्ण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन ज्यावेळेस तिथं जातो आणि मग तिच्या हाताला धरून तो मुली उठ असे मोठ्याने म्हणतो, त्यावेळेस तिचा आत्मा परत आला. 55 वचन सांगतं, 55 वचन. तेव्हा तिचा आत्मा परत आला, ती तात्काळ उठली व तिला खावायस द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. एक मृत झालेली मुलगी त्या ठिकाणी जिवंत झाली. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस मृत झाला, वधस्तंभावरती मृत झाला, त्यावेळेस देवाच्या आत्म्याने त्याला पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत केलं. जिवंत देव, जिवंत सामर्थ्य, जो आत्मा जिवंत, जो कायमस्वरूपी, जो देव युगानुयुग आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की मेलेले देखील तो जिवंत करतो. हालेलुया. म्हणून म्हटलेलं आहे की येशू मरण पावला वधस्तंभावर, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. मग कोणी उठवलं त्याला? मरणातून कोणी उठवलं? देवाने. देवाच्या आत्म्याने त्याला उठवलं. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, मग येशूवरती जो कोणी विश्वास ठेवतो की येशूला वधस्तंभावर खिळून मारण्यात आलं आणि अंतकरणाने आणि मुखाने तो कबूल करतो की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, त्याचं विश्वासाने तारण होतं. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही शरीराने जरी मेले तरी देव तुम्हाला पुन्हा मरणातून बाहेर काढेल, तो उठवल आणि सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला घेऊन जाईल. येशू जिवंत आहे, असं आम्ही सर्व काळ जिवंत राहण्यासाठी परमेश्वराने आम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही इतके वर्ष कुठं होतो? 400 वर्ष मागे जा, कुठं होते तुम्ही? 500 वर्ष मागे जा, कुठं होते तुम्ही? येशूच्या काळात कुठं होते? मग त्याच्या अगोदर पृथ्वी निर्माण होती त्यावेळेस कुठं होते? आता आले ना, आता 100 वर्ष अजून मोजतो मी पुढचे. आजपासून 100 वर्ष कुठं राहणार? कुठून आले, कुठं जाणार? प्रश्नाचंच उत्तर सापडलं नाही आणखी आपल्याला. मला नाही माहिती बा कुठून आलो. माझ्या आईच्या पोटातून आलो एवढं मला माहिती आहे. कुठं जाणार काय माहिती, कुठं जाणार? बस मातीत मी परत जाणार. त्याचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने तुमची निवड केली आहे. तुम्ही त्याच्याजवळ होते आत्मस्वरूपात. ज्यावेळेस मरताल त्यावेळेस देवाने दिलेला आत्मा परत देवाकडे वापस जाईल. मग कशाच्या डेंग्या? काय मी आत्मा कशाचं? काय राहणार आहे का? काहीच नाही. काय राहणार आहे सर्व काळ? सर्व काळ काय राहणार आहे? आमच्या शरीरामधला असा कोणता पार्ट आहे जो सर्व काळ राहणार? प्रेज द लॉर्ड. म्हणजे खूप चांगले तुम्ही लोक, तुम्हाला आत्मा समजायला लागला. काहीला आत्मा समजतच नाही, पवित्र आत्मा समजतच नाही, ते समजून घेतच नाही की देव आत्मा आहे आणि तो आत्म्या स्वरूपात भेट घेतो. आणि तोच पवित्र आत्मा येशूवरती आहे आणि तोच आत्मा आजच्या काळामध्ये मंडळीवरती आहे. आणि आत्म्याशिवाय आम्ही जीवन जगू शकत नाही. तो आत्मा संजीवन देणारा आत्मा आहे. ज्यावेळेस आत्म्याने चालताना तुम्ही एक चूक देखील करताना, एक चुकीचं तुम्ही खोटं जरी बोलायला लागले ना, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. रात्रभर झोप येणार. तुम्ही बेचैन होणार, असे तळमळ होईल जीवाची. का? कारण की आत्मा तुम्हाला, तू आज खोटं बोललास, तू आज लबाड बोललास, तुझी जीवा लबाड आहे, तुझी लबाड जीवा बंद कर आणि आता काय कर? सत्य बोलायला सुरुवात कर. पवित्र आत्मा आम्हाला तुम्हाला पाप करतो ना, ज्यावेळेस बेचैन होतो आम्ही, बेचैन, अरे माझी चूक झाली, मी असं केलं, मी हे करायला नको पाहिजे. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, पश्चाताप करून क्षमा मागत नाही, तोपर्यंत आम्हाला चैनच पडणार नाही. कारण तो आत्मा आम्हाला झोपू देत नाही, स्थिर राहू देत नाही. ज्यावेळेस आम्ही पवित्र जीवन जगतो त्यावेळेस तो आम्हाला सरळ मार्गावरती घेऊन जातो. ज्यावेळेस आम्ही अपवित्र जीवन जगायला सुरुवात करतो त्यावेळेस तो आत्मा आमच्याबरोबर राहत नाही. म्हणून येशू बरोबर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं आणि तो सत्कर्मे करीत आणि सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना बरे करीत फिरला, असं परमेश्वराचं वचन सांगतं. देव त्याच्याबरोबर होता. प्रश्न माझा शेवटचा हा आहे की देव आपल्याबरोबर आहे का? नाही तर व्यर्थ आहे सगळं. काय नाही चर्च बेच, मग ज्ञान वाचा, चर्च CHURCH चर्च मंडळी एक मंडळी तुम्ही मंडळी या, इथं हे करा, आपण सगळं एक हे असं तसं. पण देवच आमच्याबरोबर नाही तर फायदा काय? आपल्यापेक्षा कितीतरी बेस्ट ऑर्गनायझेशन काम करतात, मस्त बांधणी करतात जगी लोक. त्यांचं मोठमोठ्या कंपन्या असतात, मोठमोठा समूह असतो, गट असतो, खूप चांगलं चालवतात ते. बुद्धीच्या त्या जोरावरती ते फार मोठं उभं करतात, राजकीय पक्ष मोठमोठे उभे करतात. त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक असेल ना?
तो फरक हा आहे की आमच्याबरोबर देव असायला पाहिजे. ही जी गॅदरिंग आहे ही त्या गॅदरिंगपेक्षा किंवा त्या जमावापेक्षा हे जमाव वेगळा आहे. तो जमाव राजकीय आहे, हा जमाव आध्यात्मिक आहे. आणि आध्यात्मिक जमावाला लीड करण्यासाठी देवाशिवाय कोणीच लीड करू शकत नाही. देवाच्या आत्म्याशिवाय कोणी लीड करू शकत नाही. म्हणून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू भरून कार्य करत होता. आज तोच आत्मा परमेश्वर तुम्हाला देत आहे, मला देत आहे आणि तो आत्मा आम्हाला सर्व सत्यामध्ये नेत आहे. जर आज तुम्ही आजारी आहात, समस्येमध्ये आहात, त्रासामध्ये आहात, तर आज पवित्र आत्म्याला म्हणा, पवित्र आत्मा तू या ठिकाणी आहे. आज मी विश्वास ठेवतो. यायच्या कन्येने विश्वास ठेवला, मी विश्वास ठेवतो. इथं पवित्र आत्मा मी तुला स्पर्श करत आहे, मी बरा होणार. तुम्ही बरे होऊनच जाता. यायच्या कन्यासारखं तुम्ही म्हणताल की आता काही नाही, आता संपलं, मुलगी डेट झाली, मरण पावली, आता काही होणार नाही. देवाचा आत्मा त्या ठिकाणी येशू बरोबर होता आणि येशूने तिला स्पर्श करता क्षणी तात्काळ ती उठली आणि परमेश्वराचं वचन सांगतं की ती मरणातून जिवंत झाली आणि महान रीतीने परमेश्वराचं कार्य झालं. तो देवाचा आत्मा आहे. तोच देवाचा आत्मा आमची भेट घेऊ इच्छितो. ज्यावेळेस आम्ही व्याकुळ होतो, आज प्रार्थना करत असताना इथं कितीतरी जण व्याकुळ आहेत देवाच्या आत्म्यासाठी. पण व्याकुळ असताना पहिली गोष्ट देव आम्हाला करायला लावतो, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पापाची क्षमा मागा. आज देखील जे पाप चिटकून आहेत आमच्या शरीराला ते आम्हाला कदाचित सहज आम्ही बोलून जातो, पण ते आम्हाला कळत नाही की आम्ही काय बोललेलो. तो पवित्र आत्मा खिन्न होतो. पवित्र आत्मा आमच्यात राहत नाही. पवित्र आत्मा मला सोडून जातो. म्हणून पवित्र आत्मा असण्यासाठी आम्ही मौन धारण करावं. मौन म्हणजे कसं, पापापासून मौन धारण करावं, वाईट गोष्टीपासून मौन धारण करावं आणि देवाचा आत्मा जास्त आमच्यावरती कबूल करा. म्हणून आज पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस माझा विश्वास आहे पवित्र आत्मा निश्चित तुम्हाला आरोग्य देईल आणि महान कार्य करेल. याचा आपण सर्वजण आपल्या पायावरती राहूया.